बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी समोर येते। झीशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। झीशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। झीशान सिद्दीकी यांचं नाव चर्चेत असताना आता त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झीशान सिद्दीकी यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून हे नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आता झीशान सिद्दीकी यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण बघत होतो की ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीकडनं एकमतच होत नव्हतं, कालपर्यंत सुद्धा बऱ्याच नावांची चर्चा सुरू होती, पण अखेर आता झीशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येत आहे। झीशान सिद्दीकी मुंबईतलं राष्ट्रवादी पक्षाचं एक तरुण नेतृत्व आहे। खरं तर झीशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार होते, परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता। राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झालेला होता आणि त्यामुळं झीशान सिद्दीकी आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती की बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता, त्यांचा खून करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सातत्यानं झीशान सिद्दीकी यांच्यावर सुद्धा अशा स्वरूपाची टांगती तलवार जी आहे ती सातत्याने दिसून येत होती। तरी सुद्धा पक्षाच्या साठी ते काम करत राहिले आणि याचीच पोचपावती म्हणून पक्षानं आता विधान परिषदेची जी उमेदवारी आहे ती त्यांना देऊन केलेली आहे। आज विधान परिषदेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आता झीशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आपल्याला बघायला मिळतो। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।